ओके, लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं की युआर्टची प्रोग्रामिंग कशी चालते, किंवा युआर्टच्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं. तर काय करायचं होतं, युआर्टच्या प्रॅक्टिकल मध्ये युआर्ट झिरोचा वापर करून पीसी जोडायचा आपण इंटरफेस करतो 2148 मायक्रो कंट्रोलरला. त्यासाठी आपण युआर्टची प्रोग्रामिंग करावी लागते, म्हणजे युआर्टचे रजिस्टर्स वापरावे लागतात, LCR वगैरे वगैरे, DLL DLM, हे अशा सगळ्या प्रकारची प्रोग्रामिंग करून युआर्ट युनिशलाइज करायचा असतो 9600 बॉड रेटला. आणि आपण प्रोग्राम मध्ये जे काही कॅरेक्टर पाठवू ते प्रोग्राम मध्ये ठेवू. ठीक आहे, तर ते हायपर टर्मिनलला दिसले पाहिजे. आणि नंतर व्हाईल वन लूप मध्ये आपण असं ठेवलंय की जे जे आपण कीबोर्ड प्रेस करू, जे बटन, तर ते लगेच तिकडे हायपर टर्मिनलला गेलं पाहिजे. असं जर झालं सक्सेसफुली तर आपण LCD वर मेसेज पाठवतो की सक्सेसफुल, युआर्ट प्रोग्रामिंग इज सक्सेसफुल. तर असं ते एक प्रॅक्टिकल होतं, म्हणजे ऑन चिप युआर्ट त्याच्यामध्ये वापरा आणि कॅरेक्टर्स सिरियल कम्युनिकेशनचा वापर करून कॅरेक्टर्स ट्रान्समिट आणि सेंड करून दाखवा. ठीक आहे, दुसरं प्रॅक्टिकल आपण GSM इंटरफेस करायचा 2148 ला, GPS इंटरफेस करायचं तिसरं प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, काय काय केलं होतं त्यामध्ये सांगता येईल का? त्याच्यामध्ये आपण एक मायक्रो कंट्रोल LPC 2148 मायक्रो कंट्रोलर घेतला. ठीक आहे, त्याच्या पीसीला जोडला, पीसी साठी जोडला, पीसी मध्ये जोडला, पीसी जोडला त्याच्याशी. ठीक आहे, युआर्ट झिरो वापरला त्या केसमध्ये, TXD RXD लाईन्स, याची TXD याच्या RXD ला आणि याची RXD याच्या TXD ला. ठीक आहे, इथं तुमचा असं पीसी आहे. या पीसी काय काय इन्स्टॉल असेल, इक्लिप्स नावाचं सॉफ्टवेअर की ज्याच्यामध्ये CDD टाकलेलं आहे आपण. ठीक आहे, म्हणजे एम्बेडेड सी प्रोग्रामिंग आपल्याला करता येईल. प्रोग्राम असा असेल, त्या प्रोग्राममध्ये हेडर फाईल्स असतात, main.c असते, फंक्शन डिक्लेरेशन main.c मध्ये, परत मेनची बॉडी एक इथे असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये फंक्शन्स कॉलिंग करतो आपण. मग बऱ्याचशा फंक्शन कॉलिंगची डेफिनेशन या प्रोग्राममध्येच ठेवा main.c मध्ये, किंवा एखाद्या हेडर फाईलमध्ये त्याची डेफिनेशन्स ठेवायची. ठीक आहे, अशा. आणि मग हा प्रोग्राम इक्लिप्स सॉफ्टवेअर वापरून आपण तयार करणार, कंपाईल करणार, त्याची हेक्स फाईल तयार करून घेणार, .hex फाईल, काहीतरी नाव देणार त्या फाईलला. ठीक आहे, मग .hex फाईल झाली तयार की मग आपण फ्लॅश मॅजिकचा एक सॉफ्टवेअर सुद्धा इथे इन्स्टॉल्ड असेल पीसीवर. ठीक आहे, आणि हा पीसी 2148 ला युआर्ट झिरो मार्फत जोडला गेलेला आहे. ठीक आहे, आणि मग ती हेक्स फाईल आपण डंप करणार या मायक्रो कंट्रोलरमध्ये, कळतंय? हा, मग ती त्याच्या फ्लॅश मॅजिकमध्ये, फ्लॅश मेमरीमध्ये किंवा रॉम मध्ये जाणार ती ती .hex फाईल. आणि जेव्हा का आपण बोर्डवर एक रन नावाचं एक बटन असतं, ठीक आहे, बरोबर आहे ना, बोर्डवर एक बटन असतं की नाही, प्रोग्रामिंग करताना आपण त्याला काय करतो, प्रोग्रामिंग मोडमध्ये ते बटन शिफ्ट करतो आणि रन करताना रन मोडमध्ये शिफ्ट करतो. एक बटन असतं त्या बोर्डला. मग रन केलं की बरोबर आपण त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस काय केलेलं आहे, एक GSM मॉड्यूल जोडलेला असेल किंवा GPS मॉड्यूल जोडलेला असेल. मग GSM ला त्याची फंक्शन जाणार, काय जे काही कमांड असेल प्रोग्राम मध्ये. मग GSM बरोबर त्या नंबर, जो काही नंबर असेल त्याला कॉल करणार किंवा मेसेज करणार. आणि मग सक्सेसफुल सगळं झालंय की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, एक LCD जोडतो 16:2 LPC 2148 ला. याच्यामध्ये तुम्हाला काय एक्झामला क्वेश्चन आम्ही विचारू की युआर्टची प्रोग्रामिंग कशी करणार, युआर्टचे रजिस्टर्स कोणते, मग काय काय व्हॅल्यू त्यात असायला हव्या, कोणते बिट्स महत्वाचे आहेत. ठीक आहे, नंतर त्या युआर्ट झिरोच्या आणि ह्या युआर्ट वन, इथे युआर्ट वन जोडतो ना, GSM GPS जोडताना युआर्ट वन जोडावं लागतो इथे, कारण त्याच्यामध्ये ते फीचर आहे, मॉडेमचं फीचर. ठीक आहे, तर मग युआर्ट झिरो आणि युआर्ट वनचे फीचर सांगा, LPC 2148 चे फीचर सांगा. ठीक आहे, नंतर GSM मॉड्यूलचा काय उपयोग आहे, मग GSM मॉड्यूलच्या 80 कमांड सांगा, 2-3 80 कमांड्स. ठीक आहे, कोणत्या 80 कमांड आहे, कॉलिंगसाठी कोणती 80 कमांड आहे, मेसेज करण्यासाठी कोणती 80 कमांड्स आहे. ठीक आहे, बर, मग असं सगळं तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये आम्ही विचारू. आता हे असं इथं GSM वापरा किंवा GPS वापरा, असे 3 प्रॅक्टिकल आपण डिस्कस केले जस्ट. आणि हे एडीसीचं प्रॅक्टिकल आहे. मग LPC 2148 च्या आतमध्ये एक एडीसी असतो की नाही, 2 एडीसी ना, एडीसी 0 आणि एडीसी 1. त्याचे तुम्हाला प्रश्न काय विचारू, एडीसीचे फीचर सांगा, किती अॅनालॉग चॅनल आहे. बघा इथे 2 एडीसी आहेत, ते टोटल 14 अॅनालॉग चॅनल आहे. एडीसी 0 ला 6 चॅनल असतात अॅनालॉग घेण्यासाठी, सिग्नल घेण्यासाठी, आणि एडीसी 1 ला 8 चॅनल आहेत. तर कोणत्याही चॅनलला तुम्ही, मग एडीसीचे रजिस्टर्स खूप महत्वाचे, कारण एडीसी प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण ऑनचिप एडीसी वापरणार आहे, तो इंटरप्ट बेसिस वापरणार आहे. ठीक आहे, मग इंटरप्ट बेसिस वापरणारे, मग तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू, सांगा इंटरप्ट स्ट्रक्चर सांगा 2148चं.
मग 2148 मध्ये किती प्रकारचे इंटरप्ट असतात, FIQ आहे, IRQ आहे. मग IRQ चे परत 2 सब टाइप्स आहे, व्हेक्टेड IRQ, नॉन व्हेक्टेड IRQ. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला आम्ही एक्झाम मध्ये किंवा कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा असे विचारले जातात. आता इथं बघा प्रोग्राम कसा केलेला आहे, छोटासा प्रोग्राम आहे. आणि एडीसीचे प्रोग्रामिंग कसं करायचं त्याचं मी एक व्हिडिओ ट्युटोरियल बनवलेलं आहे स्वतःचं, ते युट्यूबला मी चॅनलवर टाकलेलं आहे, ते तुम्ही बघा एकदा. ठीक आहे. अदर सुद्धा आणि एडीसीचं प्रॅक्टिकल विकीनोटचे जे 2 प्रॅक्टिकल्स आहेत, विथ युझिंग इंटरप्ट, विदाउट युझिंग इंटरप्ट, ते सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेत. ते सुद्धा एकदा बघा तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये आणि बघितले पाहिजे तुम्ही. इथे काय केलंय, हेडर फाईल आधी इन्क्लूड केल्या, नंतर एलसीडी इनिशियलाइज केला. ही एक कमांड आहे, फंक्शन कॉल केलाय थोडक्यात, आणि याची डेफिनेशन lcd.h मध्ये असेल. adc_init, आता हे सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे, ते कॉल केलंय. आता हे युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. ठीक आहे, हे युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. त्याच्या डेफिनेशन मध्ये आपण जनरली काय करतो, adx x stands for either ADC 0 or 1, you can put there. ADCR रजिस्टर, ADC कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही काय व्हॅल्यू टाकली, आणि याचे 32 बीटचं रजिस्टर आहे. पहिलं बीट कशाचं, दुसरं बीट कशाचं, हे सगळं तुम्ही एक्झामच्या वेळेस लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि प्रोग्रामिंग करताना तुम्ही ओपन करून जरी ठेवलं तरी काय हरकत नसते. ठीक आहे, कारण एवढं सगळे रजिस्टर्स पार्ट करणं शक्य नाही, सगळे बीटच्या बीट्स. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, हे रजिस्टर सगळे ओपन करून ठेवायचे असतात आणि मग प्रोग्रामिंग करायची असते. पण त्याच्या आधी आपल्याला माहित असलं पाहिजे की हे बीट कशाचं आहे, ते बीट कशाला, कोणते बीट रिझर्वड आहे. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं adc_init. याच्यामध्ये काय केलेलं आहे, एडीसीचा क्लॉक डिसाईड केलेला आहे, एडीसीचा नंतर तुम्हाला कोणत्या चॅनलला अॅनालॉग सिग्नल द्यायचा हे डिसाईड केलेलं आहे. तर आपण AD 0.1 चॅनल वापरलेलं आहे. म्हणजे ADC 0 ला किती चॅनल आहेत अॅनालॉग चॅनल्स, तर 6 अॅनालॉग चॅनल आहे. ठीक आहे, तर त्याच्यापैकीचा AD 0.1, 0.2, 0.3, 0.4, 5 नाही आहे मला वाटतं, 0.6 एक आहे, 7 एक आहे. तर AD 0.1 हा चॅनल आपण वापरून त्याला अॅनालॉग सिग्नल दिलाय. मग कसा अॅनालॉग सिग्नल दिलाय, तर ट्युटोरियल तुम्हाला पाहिलं असेल तर आठवत असेल, एक रजिस्टर जोडलेला असतो पॉट, तो व्हॅरी केला का अॅनालॉग सिग्नल व्हॅरी होतो. इथं सिग्नल देतो आपण VCC, अॅनालॉग सिग्नल व्हॅरी होतो आणि तो आपण 2148 ला देतो. ठीक आहे, मग 2148 काय करतो, आलेला अॅनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटल मध्ये करतो, आणि मग डिजिटल व्हॅल्यू आपले कोणत्या रजिस्टर मध्ये दिसते रे, ADXGDR. हा कसा ADXCR रजिस्टर आहे, तसा ADXGDR ग्लोबल डेटा रजिस्टर, त्याच्यामध्ये रिझल्ट ऑटोमॅटिक सेव्ह होतो. मग तो जो काही रजिस्टर जी काही कन्व्हर्जनची व्हॅल्यू असेल ती आपण LCD वर पाठवतो. 16:2 LCD हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे. म्हणजे इंटरफेसिंग कसं आहे, एक पॉट अॅनालॉग सिग्नल साठी तो जोडला LPC 2148 च्या ADC 0 च्या कोणत्याही एका चॅनलला, आणि मग एडीसीने कन्व्हर्जन केल्यानंतर तो रिझल्ट LCD वर आपण पाठवला. ठीक आहे, मग आपण अॅनालॉग सिग्नल हा जो काही दिला होता तो मल्टीमीटरनी मोजायचा, डिजिटल मल्टीमीटरनी. ठीक आहे, समजा 3.3 वोल्ट दिला होता किंवा 2 वोल्ट दिला होता, तर LCD वर बरोबर 2 वोल्ट असं येतंय का नाही, कळतंय. एवढं व्हेरीफाय केलं का आपण समजायचं की ऑनचिप एडीसी मी परफेक्टली वापरलेला आहे, म्हणजे ऑनचिप एडीसीने अॅनालॉगचं डिजिटल कन्व्हर्जन करून दिलंय. ठीक आहे, समजलं. आता इथं एक्सटर्नल इंटरप्ट, आता ही जी कमांड आहे LCDची ती कशासाठी असते, LCD, आता LCDचे सुद्धा कमांड्स आहे फेमस, ते सुद्धा मी एका प्रॅक्टिकल मध्ये लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 80 ज्यावेळेस आपण LCDच्या ह्या कमांडमध्ये पाठवतो, 80 हेक्स फाईल. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं रे, LCDची पहिली रो हायलाइट होते. LCD कसा असतो, 16:2, म्हणजे पहिली रो, सेकंड रो. पहिल्या रोला कर्सर नेण्यासाठी कोणती हेक्स फाईल आपण देतो LCDच्या कमांडमध्ये, 0x80. आणि जर दुसऱ्या लाईनवर LCDच्या आपल्याला जर कर्सर न्यायचा असेल तर आपण कोणती हेक्स फाईल देतो, 0xC0. ठीक आहे, ही कमांड दिली का LCD बरोबर कर्सर ह्या दुसऱ्या लाईन होतो. मग पहिल्या लाईनवर आपण लिहिणार ADC प्रोग्रामिंग किंवा हॅलो किंवा AVCOE, असं काय एक्सपेरिमेंट नंबर 4 काय जे पाठवायचं ते LCD_string नावाची जी कमांड असते की नाही, LCD_string, हे युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. हे तयार केलेले आपण, याला असं नाव दिलंय. त्याचा उपयोग काय करतो, या कमांडचा उपयोग, पाहिजे ती स्ट्रिंग आपण LCD वर पाठवा. आता इथं काय केलंय बघा, 80 म्हणजे काय,
LCD ची पहिली लाईन, त्याच्यावर काय पाठवलंय, LCD_string नावाच्या कमांडचा वापर करून काय पाठवलंय, ADC व्हॅल्यू, अशी एक स्ट्रिंग पाठवली पाहिजे ती तुम्ही तुमचं नाव टाका, काही प्रॉब्लेम नाही. C0 हेक्स व्हॅल्यू टाकल्यानंतर बरोबर कर्सर तुमच्या सेकंड लाईनला जातो LCDच्या, आणि तिथं चॅनल 1 ला जो काही कन्व्हर्जन झाले ती व्हॅल्यू त्याच्यावर जाणार. ठीक आहे. अशा पद्धतीने एक छोटा प्रोग्राम याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एडीसीची प्रोग्रामिंग कशी चालते, इंटरफेसिंग परफेक्ट झाले का नाही, ठीक आहे, LCD जोडलाय का नाही, LCD सगळं येतंय की नाही, आपण अॅनालॉग सिग्नल जो दिलाय तो LCD दिसतोय, तर मग तो मल्टीमीटरचा वापर करून व्हेरीफाय करायचा असतो फॉर्म्युला वापरून. तर हे सगळं करून बघणं आहे. ठीक आहे. आता ऑनलाईन मध्ये एवढं सगळं शक्य नाही. हार्डवेअर ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस माझ्याकडे या, मी तुम्हाला हे प्रॅक्टिकल सगळे करून दाखवतो. आणि मग ऑब्झर्वेशन टेबल आहे का, तुम्ही अॅनालॉग व्होल्टेज किती दिलं होतं, मग थेरॉटिकली डिजिटल किती यायला पाहिजे होतं, आणि ऍक्च्युअली मल्टीमीटर किती मिळाले LCD वर, कळालं. असं एक टेबल आहे आणि त्याच्या हिशोबाने एक कन्क्लुजन लिहायचं. आणि शेवटला ब्लँक पेजेसचा वापर करून हे सगळे तुम्ही क्वेश्चनचे उत्तर, म्हणजे ADCR रजिस्टर एक्सप्लेन करा, सिस्टीम कंट्रोल ब्लॉक 2148चा सांगा, CCLK आणि PCLK म्हणजे काय, त्याचे फॉर्म्युले काय, 2148चे फीचर्स सांगा कोणतेही, नंतर GPIO चे रजिस्टर्स कोणते कोणते आहेत ते एक्सप्लेन करा, ADC 0 आणि ADC 1 चे फीचर्स काय 2148चे, हे तुम्हाला डेटाशीट मध्ये मिळेल, कळेल. आणि बाकीचं तुम्ही माहिती तुम्हाला याच्यावर मिळेल कारण कोणत्या 3 वेबसाईट, बायनरी अपडेट्स, एक्सप्लोर एम्बेडेड, OC फ्रेक किंवा डिजिटल विंग, पाहिजे तिथे मिळेल तुम्हाला. आणि आपले व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्ही बघा, तिथे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर असं हे एडीसीचं प्रॅक्टिकल आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे हाऊ टू इंटरफेस SD कार्ड विथ LPC 2148 using SPI protocol and how to interface EEPROM IC with LPC 2148 using I2C protocol. I2C protocol आणि SPI protocol दोन्ही प्रोटोकॉलवर आपण व्हिडिओ लेक्चर्स तयार केलेले आहेत. ठीक आहे. इवन तुम्हाला इतर लोकांचे एक्सपर्टचे सुद्धा व्हिडिओ शेअर केलेत मी, SD कार्ड इंटरफेसिंगचा प्रोग्राम, त्यांचे प्रोग्राम वेगळे, आपले प्रोग्राम वेगळे. आता त्यांनी दुसऱ्या पिनला LCD कनेक्ट केला असेल, आपण आणखी वेगळ्या पिनला कनेक्ट, आपल्या मनावर आहे ना शेवटी. 64 पिन पैकी 45 पिन GPIO करता येतात. मग त्यांनी LCD जोडताना पोर्ट 1च्या 16 पिनला जोडला असेल, मे बी आपल्या प्रोग्राम मध्ये आपण LCD पोर्ट 0च्या पिन्सला जोडला असेल, त्यानुसार प्रोग्राम थोडासा बदलेल, जास्त बदलत नाही, थोडासा बदलतो. आपण समजा आपल्या प्रोग्राम मध्ये LCD ची एखादी कमांड LCD_string असं फंक्शन, युजर डिफाईन्ड फंक्शन तयार केलं, त्यांनी वेगळं नाव काहीतरी फंक्शनला दिलं असेल, LCD_ch. ठीक आहे. म्हणजे युजर डिफाईन्ड फंक्शनला आपण पाहिजे ते नाव देऊ शकतो, पण बऱ्यापैकी प्रोग्राम सेमच असेल. ठीक आहे. आता हे 2 प्रोग्राम कसे असतील बघा. SD कार्ड जोडण्यासाठी काय लागतं, SPI प्रोटोकॉल. आणि SPI प्रोटोकॉल मध्ये कोणत्या वायर्स असतात, 4 वायर्स असतात. कोणत्या कोणत्या, क्लॉक वायर, डेटा वायर, स्लेव्ह सिलेक्ट वायर, सॉरी, मास्टर आउट स्लेव्ह इन, मास्टर इन स्लेव्ह आउट. कळतंय का डायग्राम. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे SPI मॉड्यूल वर्क्स इन हाऊ मेनी ऑपरेटिंग मोड्स, 2. कोणते, मास्टर आउट आणि स्लेव्ह आउट, म्हणजे मास्टर ट्रान्समीटर मोड आणि स्लेव्ह ट्रान्समीटर मोड. आणि I2C प्रोटोकॉल जो असतो तो 4 ऑपरेटिंग मोड्स मध्ये ऑपरेट होतो. ठीक आहे. मास्टर ट्रान्समिट, मास्टर रिसीव्ह, स्लेव्ह ट्रान्समिट आणि स्लेव्ह रिसीव्ह. याच्यामध्ये काय, मास्टर आउट, स्लेव्ह आउट. याच्यामध्ये SPI प्रोटोकॉल मध्ये 4 वायर लागतात, सिरियल क्लॉक, मास्टर आउट स्लेव्ह इन, मास्टर इन स्लेव्ह आउट आणि स्लेव्ह सिलेक्ट. तर ह्या स्लेव्ह सिलेक्टचा वापर करून SPI मास्टर काय करतो, वेगवेगळे स्लेव्ह डिव्हाइसेस आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे थोडक्यात एक मास्टर अँड नंबर ऑफ स्लेव्स. सो मास्टर कॅन कम्युनिकेट विथ एनी वन स्लेव्ह विथ द हेल्प ऑफ स्लेव्ह सिलेक्ट लाईन. फक्त ह्या लाईनला 0 टाकला, ठीक आहे, समजा याची स्लेव्ह सिलेक्ट लाईन वेगळी, याची स्लेव्ह सिलेक्ट लाईन वेगळी, इथे एक स्लेव्ह सिलेक्ट 1, स्लेव्ह सिलेक्ट 2 असं असतं. ज्या लाईनला 0 इन्सर्ट करल मास्टर, बरोबर ते स्लेव्ह सिलेक्ट होईल आणि त्या दोघांमध्ये सिरियल कम्युनिकेशन सुरू होतं. असा SPI प्रोटोकॉल काम करतो. कळतंय का. हे थोडक्यात फंक्शनॅलिटी समजून घेणं फार गरजेचं आहे. ती फंक्शनॅलिटी समजली तरच प्रोग्रामिंग करता येते. तर SPI प्रोटोकॉलचा सुद्धा ट्युटोरियल तुम्हाला युट्यूबला आरामशीर मिळेल, आपण पण तयार केलाय.
ठीक आहे, असं आहे. तर असं एक प्रॅक्टिकल आहे हे. एकदा मी इरेज करतो आणि प्रोग्राम थोड्या वेळ बघू आणि एक थोड्याच वेळात संपवतो आपण. तुम्हाला फक्त एक फंडामेंटल मी सांगतोय की कसं कसं याचं वर्किंग चालतं, किती वायर्स असतात. I2C मध्ये 2च वायर असतात, SCK आणि SCL, म्हणजे क्लॉक आणि डेटा लाईन. कळतंय का? समजतंय का तुम्हाला? हा, आता बघा, इंटरफेसिंग तर तुमच्या लक्षात आलं. आता इंटरफेसिंगच्या वेळेस आपण काय करणार? येस, एक हायपर टर्मिनल, थोडक्यात इंटरफेसिंग मध्ये आणखी एक अशी गोष्ट असेल. हा तुमचा LPC2148 चा मायक्रो कंट्रोलर, एक SD कार्ड इथं जोडलाय आपण, मेमरी कार्ड. ठीक आहे, एकच स्लेव आपण वापरणार आहे याच्यामध्ये. आणि हा मायक्रो कंट्रोलर पुढे पीसीला जोडलेला असेल. पीसीला जोडण्यासाठी आपण काय करणार रे? UART0 वापर करून 2148 चा UART0च्या पिन्स वापर, हा मायक्रो कंट्रोलर आहे LPC2148, हा पीसी आहे. UART0 चा वापर करून पीसी इंटरफेस केला TXD RXD वायर वापरून. पीसी वर इक्लिप्स इन्स्टॉल्ड आहे, फ्लॅश मॅजिक इन्स्टॉल्ड आहे. प्रोग्राम करणार आपण, तो डंप करणार या मायक्रो कंट्रोलर मध्ये .hex फाईल. ती आली का मग रन करणार बोर्डवरच्या बटनचा वापर करून, आणि मग ती बरोबर एक्झिक्यूट होते. आता या पीसीला एक हायपर टर्मिनल असतं की नाही, त्या हायपर टर्मिनलवर आपण काय करणार, ह्या मेमरी कार्डचा जो काही डेटा असेल त्याचे फोल्डर्सचे नावं फक्त, ठीक आहे, आणि ह्या मेमरी कार्डची साईज किती आहे तर ती बरोबर आपल्याला या हायपर टर्मिनल दिसते. कॉम्पोर्ट असतो का ना हायपर टर्मिनल पीसीला, हा. मग त्या हायपर टर्मिनलवर आपल्याला काय करायचं, हा जो मेमरी कार्ड असेल ते मेमरी कार्ड किती साईजचा आहे, किती जागा भरलेली आहे, किती जागा रिकामी आहे, आणि कोणते कोणते फोल्डर्स आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत, त्या आपल्याला बरोबर हायपर टर्मिनलवर दिसतात. असा प्रोग्राम आपल्याकडे रेडी आहे. ठीक आहे, ठीक आहे. थोडक्यात ही इंटरफेसिंग जरी तुम्हाला सांगता आली एक्झाम मध्ये, आणि थोडस रजिस्टर्स कोणते SPI चे, ठीक आहे, 2148 चे डिटेल्स तुम्हाला सांगता आले, कनेक्शन सांगता आले, ऑपरेटिंग मोड सांगता आले, तरी सफिशियंट आहे. आता हे जे डिटेल्स दिसतात हे त्या बोर्डवाल्यांनी काय केलंय, P0.20 ही स्लेव्ह सिलेक्ट लाईन म्हणून कन्सिडर केली, त्यानुसार ती तशी कॉन्फिगर केली पिन सिलेक्ट 1 रजिस्टरचा वापर करून. P0.19 मोसी 1, म्हणजे थोडक्यात SPI1 वापरलेला यांनी, SPI1. दोन SPI ना आतमध्ये, दोन मॉड्यूल आहे ना 2148, SPI0 आणि SPI1, तर SPI1 वापरलाय. ठीक आहे, ह्या हेडर फाईल्स आपण इन्क्लूड करतो प्रोग्राम मध्ये, बघा. आणि असा प्रोग्राम आहे. ठीक आहे, असं एक प्रॅक्टिकल. याच्या शेवटला सुद्धा काही क्वेश्चन्स आहेत, छोटे क्वेश्चन. SPI प्रोटोकॉल म्हणजे काय, टायमरचे रजिस्टर सांगा 2-4, SD कार्ड प्रोग्रामिंगची अल्गोरिदम सांगा, स्टेप 1, स्टेप 2 काय असेल, स्टेप 3 काय असेल, असं. ठीक आहे, ते तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल ट्युटोरियलच्या. आणि इप्रॉमचं इंटरफेसिंग जर 2148 बरोबर करायचं असेल तर I2C लागेल. आता या केसमध्ये परत एकदा PC लागेल. पीसीचं कनेक्शन तुमचं कसं करावं लागेल रे, तुमचा हा LPC2148 चा मायक्रो कंट्रोलर, हा पीसी तुम्हाला जोडायचा आहे कोणाशी, 2148 शी. तर 2148 चं UART0 च्या पिन्स वापरा. ठीक आहे, पीसी जोडा, याच्यावर पीसीवर इक्लिप्स असेल, फ्लॅश मॅजिक असेल, फ्लॅश इक्लिप्सचा वापर करून प्रोग्राम लिहा, तो डिबग करा, कंपाईल करा, आणि हेक्स फाईल पीसी मध्ये टाका, सॉरी 2148 मध्ये टाका. आणि बरोबर हा इप्रॉमचा IC, आता 2 वायर असतात ना, I2C प्रोटोकॉलला 2 वायरचा प्रोटोकॉल आहे हा, SDA आणि SCL. SPI प्रोटोकॉल 4 लाईनचा प्रोटोकॉल आहे, 4 बसचा प्रोटोकॉल आहे, 4 वायरचा प्रोटोकॉल आहे, 4 वायरी लागतात. आणि I2C मध्ये 2 वायर लागतात. तर ह्या पिन्स ज्या आहेत, आता LPC2148 च्या आतमध्ये सुद्धा I2C0 आणि I2C1 असे 2 मॉड्यूल आहेत, इंटरफेस आहेत. ठीक आहे, म्हणजे ऍट अ टाइम 2 मेमरी IC तुम्ही जोडू शकता 2148 ला. I2C0 ला एक मेमरी कार्ड, सॉरी इप्रॉम IC, आणि I2C1 ला सुद्धा एक इप्रॉम IC जोडू शकता. ठीक आहे, आपण एकच वापरलाय, एकच जोडायचं आहे, कोणत्या याला जोडा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने इंटरफेसिंग आहे. आता इप्रॉम IC मध्ये आपण काय केलंय, प्रोग्राम मध्ये काय केलंय आपण, काहीतरी एक कॅरेक्टर अरे तयार केलाय, ABCDEFGHIJK किंवा ABCOE, आणि तो कॅरेक्टर अरे ह्या मेमरी मध्ये आपण पाठवणार आहे प्रोग्रामिंग मध्ये, आणि मेमरी कार्डकून परत एकदा तो रिट्राईव्ह करणार आणि पीसीच्या हायपर टर्मिनलवर दाखवणार. म्हणजे थोडक्यात कम्युनिकेशन कसं दाखवलंय, मायक्रो कंट्रोलरकडून
एक कॅरेक्टर ॲरे इप्रॉम आयसी मध्ये सेव्ह होतो आणि इप्रॉम आयसी कडून परत डाटा ट्रान्समिट केला जातो आणि तो मग हायपर टर्मिनलवर दाखवायचा आहे आपल्याला. कळतंय? अशा पद्धतीने 2 वे कम्युनिकेशन झालं की आपण सक्सेसफुली काय म्हणणार, आपण म्हणणार दस वी हॅव सक्सेसफुली युज्ड ऑन चिप इप्रॉम on chip SP I2C module to interface EPROM IC with LPC 2148. We successfully interfaced or successfully utilized on chip I2C module to interface EPROM IC with 2148 microcontroller. असं त्याचं आहे. असा एक प्रोग्राम आहे. ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस मी तुम्हाला हे करून दाखवतो आणि चेंजेस सुद्धा करून दाखवतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरचं कन्क्लुजन आहे. ठीक आहे, मग I2C प्रोटोकॉलचं फंडामेंटल्सच्या संदर्भात काय काय लर्न केलं, I2C चे कोणते कोणते रजिस्टर्स आहेत, I2C कॉन क्लिअर, I2C कॉन कनेक्ट, कंट्रोल रजिस्टर, त्याच्याबद्दल कन्क्लुजन लिहा. ठीक आहे, थोडंसं स्टेप वाईज I2C ची प्रोग्रामिंग कशी केली जाते, I2C च्या कोणत्या पिन्स आहेत, I2C 0च्या, I2C 1च्या कोणत्या पोर्टला आहेत, तर असं एक कन्क्लुजन तुम्ही त्याच्यावर लिहू शकतात. ठीक आहे, आपले व्हिडिओ लेक्चर शेअर करा आणि हे 5-6 क्वेश्चन आहे ते थोडेसे ब्लँक पेजवर शॉर्टकटमध्ये लिहा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले 6 प्रॅक्टिकल आहे. 7वं प्रॅक्टिकल आपलं एक स्टडी प्रॅक्टिकल ठेवलंय आपण. कोड कंपोजर स्टुडिओ म्हणजे स्टडी, त्याच्या काय करायचं नाही, कसं ते कोड कंपोजर स्टुडिओ वापरायचं, जसं इक्लिप्स वापरायचं किल वापरतो तसं कोड कंपोजर स्टुडिओ कसं वापरतो याच्यासाठी एक 7वं प्रॅक्टिकल आहे. 8वं कन्व्होल्युशनवर आहे, 9वं DFT वर आहे आणि 10वं ऑन अँड अबो म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं प्रॅक्टिकल. तर आपल्याकडं सिलेबसच्या बाहेरचं आपण एक प्रॅक्टिकल कोणतं ठेवलंय, LPC 1768 मायक्रो कंट्रोलरचा वापर करून TFT डिस्प्ले इंटरफेस करा. LPC 1768 हा 2148च्या पुढचा मायक्रो कंट्रोलर, कोर्टेक्स सिरीजचा. ठीक आहे, आज आपण आता हे संपूया आणि पुढच्या लेक्चरला आपण DSP प्रोसेसर युनिट नंबर 5 आणि 6 डिस्कस करू. हे प्रॅक्टिकल इथे एंड होत आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंडिव्हिज्युअली विचारू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही.